हतोवा प्राप्तसी स्वर्गा जित्वा व भोक्षसी महिम तस्मा उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. ते काय म्हणतात की हे कुंतीपुत्र अर्जुन, तू उठ, युद्धाचा निश्चय कर, कारण का तुझ्यासमोर लढतायत हे सगळे जर तुझे भावबंद असले तरी ते अधर्मी लोक आहेत आणि तुला ह्यांच्या विरुद्ध लढाई करावीच लागेल. आणि लढाई केल्याच्या नंतर जर ह्या युद्धामध्ये तुझा जर मृत्यू झाला तर तुला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे, आणि ह्या लढाईमध्ये जर तुझा विजय झाला तर तुला ह्या पृथ्वीचं राज्य उपभोगास मिळणार आहे. म्हणजेच काय की एखाद्या लढाईमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होते, आणि ही स्वर्गप्राप्ती झाल्याच्यानंतर ही भावना जनसामान्यावरती किंवा जे काही सामान्य लोक होते ह्यांच्या मनावरती त्या गोष्टीचा प्रचंड मोठा प्रभाव पडल्यामुळे काय झालं की आपण एखादी लढाई केली किंवा लढाई करण्याचा आपल्याला मृत्यू आला तर आपल्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे. आणि ह्याच भावनेतून कुठेतरी ही वीरगळ संकल्पना आपल्याकडे आली. मग ही वीर संकल्पना आली. पुढे वीरगळ संकल्पना काय आली की मग आपण असं म्हणतो की अनेक लोक लढतात, लढाई होते, लढाई झाल्याच्यानंतर ह्या वीरांची आठवण समाजाला किंवा आपल्या कुटुंबाला व्हावी म्हणून ह्या आठवणीच्या प्रेत्यत त्यांनी अनेक प्रकारच्या स्मारकशा उभ्या केल्या, कारण की ते जनतेसोबत दिसणं गरजेचं असतं. त्यांनी केलेला पराक्रम आपल्या डोळ्यासमोर कायमचा दिसणं गरजेचं असतं. आपण तर असं म्हणतो की कधी कधी बघा म्हणतो की एखादा व्यक्ती जर एखाद्या लढाईमध्ये मरण पावला, किंवा आपण म्हणतो की काश्मीरमध्ये एखादं युद्ध चालले आणि एखादा सैनिक आपल्या देशाचा मरण पावला, तर त्या सैनिकाची आठवण म्हणून आपण इथे अनेक ठिकाणी अमर जवान स्मारक उभं करतो. कारण का की त्या व्यक्तीची आपल्याला कायम आठवण राहते. तर त्या काळामध्ये जी काही व्यक्ती लढाईमध्ये मरण पावले तर त्या शूरवीरांच्या स्मारक जी होती ती स्मारकांची आठवण राहावी किंवा त्या व्यक्तीची आठवण राहावी म्हणून त्यांनी काय केलं की स्मारकं बनवली, आणि ह्या स्मारकांनी वीरगळ असे नाव दिलेलं आहे.